राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांची नाराजी दूर। टिंगरेंनी अर्ज मागे घेतल्याची देखील माहिती। भविष्यात पक्षात सन्मान राखला जाणार असल्याचं टिंगरेंना आश्वासन। विधान परिषदेची जागा न मिळाल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज। हक्काची जागा मिळायला हवी होती, आठवलेंची पोस्ट। तर आगामी महामंडळ वाटपात वाटा मिळावा, आठवलेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना मुंबईला बोलवलं। नाराजी आणि बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर होणार बैठक। भाजप शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची सत्तारांनी केली होती टीका। समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तारांची भेट। सत्तार आणि दानवेंची गळा भेट। काल सत्तारांनी भाजपवर केलेली टीका। कोल्हापुरात महावितरणचा शेतकऱ्यांना मोठा फटका। शेती पंपाची वीज 8 तासांवरनं थेट 6 तासांवर। करवीर तालुक्यातील सुमारे 500 एकर ऊस धोक्यात। पाण्याअभावी पिकं करपू लागल्यानं वाळलेला ऊस कापायची वेळ। कांद्याच्या कोसळलेल्या दराविरोधात पुण्याच्या मंचरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच। अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। हिंगोलीत पावसामुळे शेतांमध्ये पाणी। परभणीत रेल्वे स्थानकावरील पत्रे उडाले, तर बारामतीत गारपीट झाल्याने फळबागा आडव्या। अहिल्यानगरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून युवकाचा मृत्यू। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळलं होर्डिंग। कार्यक्रमाचे बॅनर्स लावण्यासाठी तरुण होर्डिंगवर चढला असताना दुर्घटना। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्ण आटला। तलावातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा बंद। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात 15.57% पाणी। अहिल्यानगर पालिकेच्या उद्यानात महिलांचा नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल। महिलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आमदार संग्राम जगतापांच्या उपस्थितीत जागेचं शुद्धीकरण। विषारी दारूकांडातल्या आरोपींना घेऊन सीआयडीचं पथक फुगेवाडीत आल्यानं तणावपूर्ण वातावरण। चप्पल, दगड, सिमेंट ब्लॉक घेऊन नागरिक सरसावले। सीआयडी पथकानं वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला। कोल्हापुरातील गंजीमाळ आणि टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्री किरकोळ कारणावरून तरुणांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी। भांडणाचं रूपांतर भीषण दगडफेक आणि तोडफोडी। दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान। मान्सून 4 जूनला केरळमध्ये येणार, हवामान खात्याची माहिती। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। विदर्भात जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता। शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी। 2 लाखांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब। निवडणूक आचारसंहितेमुळे घोषणा केली जाणार नाही। 56 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ।